बरेच जण सांगतात की श्राप देतात, मग ते सत्य होतं. संपूर्ण किन्नर समाज सहन करतच एका वेगवेगळ्या पदांवर आहे. आज शिक्षक आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, प्रोफेसर आहेत. सगळ्या क्षेत्रांमध्ये शिक्षक आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला शिकवलं जातंय. पण सगळ्या क्षेत्रांमध्ये किन्नरांसाठी कोणी वेगळा शिक्षक झाला का? नाही. त्यांचे गुरु त्यांचे शिक्षक झाले. गुरु शिष्य परंपरा त्यांनी पाळली आणि आज सगळेजण आपापल्या पदावर आहेत. पण हे सगळं करत असताना सनातन धर्मामधून आपल्याला दिलेली शिकवण जे पाळतायत ते मंगलमुखी झाले आणि त्यांच्याकडून मिळणारा जो आशीर्वाद आहे तो फळीत आला. पण हे सगळं सहन करत असताना जर कोणी टॉर्चर करत असेल, त्रास देत असेल, विनाकारण आमच्यावर ब्लेम्स करत असतील, आणि हे ब्लेम्स करण्यामागे पण एक कारण आहे ते मी सांगेल. पण हे जर सगळं करत असेल तर एकदा आहे ना एक सहनशीलता संपते. मला सांगा, घरात पुरुष असतो, पुरुषी अहंकार जागा झाला की तो पत्नीला मारतो, मुलांना मारतो, किंवा खूप काही वादविवाद झाला तर वादविवाद भांडणं होतात. बरोबर होतात की नाही? बरोबर. म्हणजे घरात पैसा नसला की नवरा चिडचिड करतो किंवा बायको चिडचिड करते, तुमच्यात भांडणं होतात ना. मग आम्हाला पण कुठेतरी चिडचिड होत असेल. होतेच ना. मग ती चिडचिड कुठेतरी ते लिमिटेशन्स क्रॉस करून तुम्हाला बोलणार. मग ते लिमिटेशन्स क्रॉस करून आम्हाला तुम्हाला मारणे इतपत आमची हिंमत नसेल तर आम्ही काय करतो, स्वतःच्याच या अवतारावर पश्चाताप करतो आणि आम्ही टाळ्या वाजवून म्हणतो तुझं असं होईल, तुझं तसं होईल. ती सहनशीलता संपल्यानंतर येणारा तो भाव आहे आमचा. अदरवाईज कोणालाही आम्हाला स्वतःहून त्रास नसते. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.